आणि आताची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। रेपो रेट मध्ये पाव टक्क्यांची कपात झालेली आहे। रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालेलं आहे आणि रेपो रेट मध्ये पाव टक्क्यांची कपात झालेली आहे। त्यामुळे आता गृह आणि वाहन कर्ज जे आहे ते आता स्वस्त होणार आहे। व्याजदरामध्ये कपात होणार आहे। रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आतापर्यंत 100 बेसिस पॉइंट मध्ये बेसिस पॉइंट हे कमी करण्यात आलेले होते आणि आता हा मोठा निर्णय कर्जदारांना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण रेपो रेट मध्ये पाव टक्क्यांनी कपात झालेली आहे। काही वेळापूर्वीच आता रिझर्व्ह बँकेने आपलं पतधोरण जाहीर केले। आरबीआयने हा कर्जदारांना मोठा दिलासा दिलेला आहे। रेपो रेट मध्ये पाव टक्क्यांची कपात झाली, त्यामुळे गृह कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झालेले आहे। व्याजदर कमी झालेले आहेत, त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आरबीआयने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला। रेपो रेट मध्ये पाव टक्क्यांनी कपात झालेली आहे। आतापर्यंत सलग आरबीआयने आपल्या रेपो रेट मध्ये बदल केलेला होता। सध्या जीडीपी वाढत चाललेला आहे, महागाई कमी होत चाललेली आहे आणि त्याच अनुषंगाने आरबीआयने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। रेपो रेट हा पाव टक्क्यांनी कमी करण्यात आलेला आहे, त्यामुळे कर्जदारांना हा मोठा दिलासा मानला जातोय।